हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. आणि आज आपल्या बरोबर आहेत एक आगरी कोळी सोशल वर्कर जे आगरी कोळी समाजासाठी खूप धावपळ करतात. खूप त्यांची तळमळ आहे आणि आत्ताच यांना थोड्या दिवस अगोदर कोकण रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आणि हा पुरस्कार आपल्याला कुठे भेटला असेल? हा पुरस्कार मुंबईच्या आझाद मैदाना शेजारी मराठी पत्रकार भवन आहे तिथल्या हॉलमध्ये झालेला आहे. बघा किती मोठी गोष्ट आहे. त्यांना कोकण रत्न हा पुरस्कार दिलेला आहे, बहाल केलेला आहे. आणि त्यांचं नाव आहे विनोद गणपत कोली, बरोबर? हो. आणि आपल्या टचमध्ये पण नेहमी असतात. आणि मी त्यांना कधीपासून बोलवत होतो की एक दिवशी आपल्या सेलिब्रिटी कट्ट्याला भेट द्या म्हणून. आणि आज वेळात वेळ काढून ते आपल्या इथे आलेले आहेत. आणि आज त्यांच्याशी खूप गप्पा गोष्टी होणार आहेत आणि आगरी कोळी समाजाबद्दल आपल्याला जाणून घेता येईल. त्याचप्रमाणे त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे, काय काय सोशल वर्क केलेले आहेत ते देखील आपल्याला आज इथे जाणून घ्यायचं त्यांच्याबरोबर. सो मला सांगा, आपलं जे हे सोशल वर्कचं हे आहे तुम्हाला ते कधीपासून होतं? म्हणजे लहानपणापासून अशी काही जाणीव होती का आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं? लहानपणापासून नाही, पण लहानपणापासून मी वडिलांचं बघत होतो. आमच्या वडील होते ते सिमेंट्स इंडियाला कामाला होते. अच्छा. आणि चांगला पगार होता, पण आमच्या गावातली परिस्थिती नाजूक होती. तर ते अडीअडचणीतल्या लोकांना मदत करायचे. म्हणजे त्यांनी स्वतःसाठी पैसा जमवून नाही ठेवला. जर जमवून ठेवला असता तर खूप श्रीमंत आम्ही झालो असतो, कारण त्यावेळेला खूप मोठा पगार होता त्यांना. पण ते समाजासाठी धावून जायचे. आपले नातेवाईक असतील किंवा गावांच्या लोकांना अडीअडचणीला. आणि माझी आई पण, मला माहिती आहे, एका माणसाला पोलिसाकडून सोडवण्यासाठी स्वतःची गाठवण दिलेली त्यावेळेला त्यांनी. तर ते संस्कार माझ्यात उतरले. आणि जेव्हापासून मी समजायला लागलो तेव्हापासून जे समाजात जे होतंय, जेव्हा समाजावर वेळोवेळी अन्याय होतो तो कुठंतरी मनात बोचायचा. आणि मला असं वाटायचं कुठंतरी समाजाने एकत्र यावं. आणि जर समाज एकत्र आला तर नक्कीच ह्या गोष्टी ज्या घडतात त्या कुठंतरी कमी होतील, असा मला विश्वास होता. आणि त्या माझ्या मनात सारखं यायचं. आणि एका दिवशी असाच विचार केला का आपल्या समाजात समाज हा खूप मोठा, पण वेगवेगळ्या संघटना आणि पक्षामुळे समाज विभागलेला आहे. तर कुठेतरी आपला समाज जर मोठ्या संख्येने एकत्र आला तर आपण समाजासाठी मिळून काहीतरी करता येईल. या गोष्टीने मी त्यावेळेला फेसबुकच्या माध्यमातून समाजाला आव्हान दिलेलं आणि त्या आव्हानाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. आणि आमची पहिलीच मीटिंग आपल्या सांडपड्या गावातले दत्त मंदिर आहे तिथं आपल्या समाजाची पहिली मीटिंग झालेली. आणि इतका उत्कृष्ट सहभाग घेऊन आम्ही एक संस्था सुरू केलेली आणि चांगलं कार्य चालू पण झालेलं. पण दैवयोगाने आपल्यात मतभेद असतात आणि तिथं कुठंतरी संस्था फाटे फुटत गेले आणि थोडं बॅकफुटवर गेलो. पण त्यातून मी शिकून थोडं आपलं कार्य चालूच ठेवून आज नाही म्हणून ते लोकांच्या समाजाच्या मनात थोडंसं तरी घर निर्माण करू शकलो. ही खूप मोठी म्हणजे आई एकवीरची कृपा समजतो. आणि काहीतरी करण्याची तळमळ आहे आणि आपण करूच. नाही, काय जसं मी मगाशी म्हणालो की त्यांची चळवळ खूप मोठी आहे आणि त्यांना आगरी कोळी समाजाबद्दल खूप त्यांची आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. त्यामुळे जरी त्यांना काहीतरी वाईट अनुभव आले असतील काम करताना, पण त्यांनी त्यांचं काम कुठेच थांबवलं नाही. नक्कीच. आणि मग मला सांगा, नक्की कधीपासून सुरुवात झाली असेल? तो वर्ष वगैरे काही आठवतो का? जवळजवळ 2017 का 18ला म्हणजे मी सुरुवात केली. फेसबुकच्या माध्यमातून सुरुवात झाली ती. आणि समाज एकत्र येऊन आम्ही एक संस्था स्थापन करून समाजासाठी बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. म्हणजे लोकांना मदत, तुम्हाला माहिती आहे कोविडच्या खूप लोकांना प्रॉब्लेम झालेले आहे. तर बऱ्याच जणांना आपल्या आगरी कोळी उद्योग समूहातून आपण एक प्रोडक्ट, जे समाजाचे प्रोडक्ट आहेत ते आपण त्यांना सांगितलं तुम्ही घ्या, विका आणि नंतर पैसे द्या. आणि काहींना डॉक्टरसाठी किंवा रॅशनसाठी बरीच मदत आपण आगरी कोळी उद्योग समूहातून केलेली आहे. म्हणजे असं म्हणता येईल की एखादा व्यक्ती पैसे तर देतो, समजा मदत करतो, पण तुम्ही तसं न करता त्यांना एक मार्ग दिलेला आहे की बाबा तुम्ही एक धंदा करा, हिम्मत करा, पुढे या आणि तुमच्या मेहनतीने पैसे कमवा.
नक्कीच नक्कीच. ही संकल्पनाच अशी होती का मला खूप जणांचे सामाजिक कार्यात फोन यायचे, दादा आपलं दुकान आहे आणि शेजारी मारवाड्याचं दुकान आहे, तर आपल्या गावातली लोक जास्तीत जास्त मारवाड्याकडे जातात आणि आपल्याला दुकान बंद करायची वेळ येते. तर ती कुठेतरी मला खटकायची ती गोष्ट. ती संकल्पना अशी आहे की समाजाने एकत्र यावा आणि एकमेकांना सपोर्ट करावा. आणि असं जर सपोर्ट केला तर प्रत्येकाला फायदा होणार आहे त्याचा. म्हणजे जे उद्योजक आहेत बरोबर. त्यांना ग्राहक मिळतील, ग्राहक मिळलं तर त्यांचा सेलिंग वाढेल आणि सेलिंग वाढलं तर उद्या लाखोनी जर प्रोडक्ट त्यांना बनवायला लागले तर त्याच्यासाठी त्यांना कामगार लागतील, म्हणजे नोकऱ्या पण उपलब्ध होतील. आणि बघा त्यांना तर फायदा होईलच, पण जे विकतील त्यांना फायदा होईल. आता बचत गटांनी जर ते प्रोडक्ट घेतले विकायला तर तुमच्या ऑलरेडी बचत गटाच्या खूप महिला असतात, तर त्यांना जर तुम्ही ते प्रोडक्ट घ्यायला सांगितले तर बचत गटाला पण त्यातून काही रक्कम मिळेल. नक्कीच. काही जे विक्री करायला महिला असेल तिला रोजगार भेटेल आणि आपले प्रोडक्ट डायरेक्ट येतात ना, त्याच्यामुळे ते स्वस्त पण असतात बाहेरच्या प्रोडक्ट च्या मानाने. आणि क्वालिटी पण तीच असते. ब्रँडेड जे असतात मोठमोठ्या ब्रँड त्या लेवलचे आपले प्रोडक्ट सेम क्वालिटी आणि कमी दरामध्ये उपलब्ध होतात. तर ते समजा तुम्ही माझ्याकडून प्रोडक्ट घेतले तर तुमचे जवळजवळ 5-10 हजार आपले 5-10 रुपये त्याच्यात तुमचे वाचू शकतात. म्हणजे तुमचा पण फायदा मागे हा, प्रत्येकाचा वाचले फायदा. तरी पण जर तुम्ही आपण महिन्याचा किराणाचा हिशोब धरला तर त्याच्यामध्ये नाही बोललो तर तुम्ही बरेचसे पैसे वाचवू शकता. 100%. आणि फ्युचरमध्ये आपल्याला ते पण ग्राहक मंचासारखी आपली आता संकल्पना चालू होत आहे. इतर समाज आहे जसं ब्राह्मण असेल किंवा मराठा, सिंधी, मारवाडी हे लोकांचे ग्राहक मंच आहेत, म्हणजे आपल्याच लोकांकडून ते प्रोडक्ट घेतात. असं जर उद्योग समूहाकडून जर आपण ते रॅशन आपण जर प्रत्येकाने घेतले तर तसं आपला ग्राहक मंच पण तयार होईल आणि त्यांनी करोडोनी फायदा होईल आपला. आताच नवीन ताजी गोष्ट आहे, ते मागे एका समाजाच्या लोकांनी भरपूर कार एकत्र घेतल्या आणि त्यांना जवळजवळ 10-15 लाख रुपये प्रत्येकाचा फायदा झाला. अशा काही गोष्टी आहेत ज्या उद्योग समूहाकडून आपण करणार आहोत आणि त्याचा नक्कीच समाजाला फायदा होईल. खरंच त्यांच्या योजना खूप छान आहेत आणि आता पटकन लगेच तसं बोलता येत नाही, पण जसं की मोठे मोठे शॉप्स आहेत जसं की डीमार्ट आहे त्यापर्यंत देखील जाण्याची त्यांची चालू आहेत त्यांचे प्रयत्न आणि नक्कीच तो दिवस देखील येईल. पण त्यासाठी सर्व आगरी कोळी समाजाचा त्यांना सपोर्ट हवा आहे. तुम्ही नक्की पुढे येऊन त्यांना सपोर्ट करा, कारण ते खऱ्या मनाने हा प्रयत्न करतात की आगरी कोळी फक्त ब्रँड बोलून जमणार नाही. तो जर ब्रँड तुम्हाला निर्माण करायचा असेल तर तुम्हाला त्या हिशोबाने पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे. जसं त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मांचा उल्लेख केला तर मी देखील तुम्हाला सांगतो, त्या जातीचं असं ठराविक नाव घेऊन सांगत नाही, फॉर एक्झाम्पल सांगतो की त्या जातीमध्ये असं आहे की ते तुम्हाला धंद्यासाठी पैसे देतात, ती मदत तर करतातच. इव्हन ज्या दिवशी तुमची ओपनिंग असते, तुमचं कोणतंही दुकान असेल त्या ओपनिंगला ते येतात आणि त्यांच्या खिशातून 1000, 2000, 5000 जी रक्कम देता येईल ती रक्कम देतात, जेणेकरून तुम्हाला जो तुमचा एक 4-5 महिन्याचा स्ट्रगलिंग पिरियड आहे त्या पिरियडमध्ये लगेचच धंदा चालतो असं नाही, पण त्या मालाचा पैसा, तुमच्या गाल्याचा भाडा, लाईटीचं बिल हे सर्व त्यामध्ये निघून जातं. नक्कीच ही त्याच्या मागे योजना असते त्यांची. आणि हे बघा हे सर्व ते एकत्र येऊन करतात आणि त्यांची खूप चांगली त्यांच्या जाती धर्माला सपोर्ट आहे त्यांचा. सो तुम्ही देखील असं करायला पाहिजे. नक्कीच आपल्या समाजात हे बदल घडायलाच पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे ना, आपल्या एके मिनी मार्ट आपण मोहाकोलीवाड्यात सुरू केलेला, तेव्हा पण आपले समाज बांधव येऊन आपण जे आव्हान केलेलं त्यानुसार त्यांनी 500-1000 रुपये देऊन आपल्याला एके मिनी मार्ट साठी सपोर्ट केलेला. तर हे गोष्ट खरोखर समाजापर्यंत जायला पाहिजे. इव्हन मी सांगतो आपले जे प्रोग्राम वगैरे असतात, आपण कपडे देतो किंवा भांडी देतो, ज्याचा वापर होतो नाही होतो, माझं तर म्हणणं आहे तुम्ही एक प्रोडक्ट घ्या आणि ते वाटा, त्यांनी पण आपल्या समाजाला हातभार लागेल. अशा बऱ्याच कल्पना आहेत आपल्याला. सो दादा एक विषय आहे मनामध्ये, आता आगरी कोळी समाजामध्ये हे लग्न वगैरे होतात. सो नक्कीच आगरी कोळ्यांची हल्दी फेमस आहे, आगरी कोळ्यांचं जेवण फेमस आहे, आपली संस्कृती फेमस आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का संस्कृती थोडी वेगळ्या वळणावर चाललेली आहे? आज खर्च जो आहे तो आवाढव्य झालेला आहे. नक्कीच. इव्हन मी तर सांगतो खर्चच काय, तर बऱ्याच प्रथा आपल्या नवीन नवीन ऍड होतात. जसे
मेहंदीचा रस्म, आपण मेहंदी तर काढतो मेहंदी, पण त्यासाठी संगीत, वेगळा संगीत, ते बुट वगैरे लपवा. हा, अशा बरेच प्रथा त्यात चालू झाल्या. तर त्या मित्रांनो, ही आमची संस्कृती नाही आहे मुलाखत, आणि आमच्या संस्कृतीमध्ये खूप छान छान असे कार्यक्रम होते, ते आज कुठेतरी नाहीसे होत चालले. नाहीसे होत आहे आणि नवीन नवीन प्रथा आणत आहेत. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा परिणाम समाजावर होत आहे. कारण तुम्ही सांगू, आज जवळजवळ 10 ते 50 1 कोटी पर्यंत लोक खर्च करत आहेत. नक्की. आणि याच्यामुळे काय होतं, ज्यांच्या गरीब आहेत त्यांना इच्छा नसतानाही मोठा खर्च करावा लागतो. कारण लग्नात तो मान सन्मान मिळावा दुसऱ्यासारखा असं. आणि याचा अजून एक इफेक्ट तुम्हाला सांगतो, आपल्या समाजातल्या बऱ्याच मुली आज लग्नामध्ये राहत आहेत कारण खर्च करण्यासाठी आपण त्यांच्याकडे पैसा नाही. तर कुठेतरी समाजाने हे समजून घ्यायला पाहिजे का आपण दुसऱ्याचं अनुकरण करणं चुकीचं आहे. आपल्या खूप चांगल्या प्रथा आहेत ना, आपले पण 4-4 दिवस लग्न लागतात, छोट्या छोट्या, आणि दौलारी नसेल किंवा आपलं वडे काढतो आपण, हल्दी रस्म सगळं आहे आपल्याकडे. मित्रांनो, आगरी कोळी समाजामध्ये जरी त्यांची मोठी मोठी घरं असली किंवा ते चांगल्या गाड्या घेऊन फिरतात, चांगले कपडे अंगावर असले, तरी प्रत्येक आगरी कोळी हा श्रीमंत नाही आहे. 100%. त्यामध्ये गरीब लोक देखील आहेत. तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही जसा पाहिजे तसा खर्च करता, पण ज्याच्याकडे नसेल त्याला कर्ज काढून हे सर्व करावं लागतंय. नक्कीच. मी आज आपलं राहतं घर किंवा एखादी खोली जर भाड्याने कुठे असेल ती विकून लग्न करायचं झालं. नक्कीच नक्कीच. आणि मी खरंच अभिनंदन करेन डोंबिवली समाजाने जे फ्रीमध्ये एकत्र लग्न लावून देतात. आणि आपले आमदार राजू दादांकडून 1 लाख रुपये तुम्हाला भेट पण मिळते. म्हणजे अशा काही कल्पना चालू पण आहेत आपल्या समाजात, पण समाज त्याला सपोर्ट करत नाही, हे दुर्दैव आहे. नाही, नक्कीच नक्कीच खरंच. आणि हा एवढा अवाढव्य खर्च, आणि हा केल्यानंतर जर तुम्हाला आयुष्यभर त्याचं कर्ज फेडावं लागेल आई वडिलांना, तर मग कसं काय जमेल? नाही, खूप. आता तुम्हाला सांगू, शिक्षणाला किती खर्च होतो आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर मी सांगतो, जर तुम्ही थोडा खर्च वाचून तो जर भावी आयुष्यासाठी त्यांना जर तो पैसा दिला, तर त्यांच्या मुलांची शिक्षण किंवा पुढील त्यांना येणाऱ्या अडचणी, ज्या त्यांना इन्स्टॉलमेंट भरावे वगैरे लागतात, याच्यात त्यांना खूप चांगला सहकार्य मिळून, म्हणजे गरीबातला गरीब असेल तरी नाही बोललो तरी त्याला कमीत कमी 50 लाखाचा खर्च आहे. नक्कीच नक्कीच. 50 लाखामध्ये एखादा चांगला फ्लॅट येईल, इन फ्युचर त्याचं भाडं वगैरे येईल, तुमचा जो कोणी मुलगा असेल मुलगी असेल त्याला प्रॉपर्टी होईल, त्याचप्रमाणे मंथली काहीतरी इन्कम हातभार लागेल. हा, नक्कीच नक्कीच. अशा गोष्टी. अजून एक विषय आहे, आपले तरुण पिढी आहे ना, जी पक्षाच्या मागे लागून आज ब्लॉक विकून आगळी गाडी घेतात आणि मुलांवर कार्यकर्त्यांवर खर्च करतात. कुठेतरी आपली संपत्ती ती संपवत चालली. आणि पुढच्या महागाईनुसार खूप अडचणी आपल्या समाजाला येणार आहेत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून मी तरुणांना खूप आवाहन करतो की आपल्या आलेली जी प्रॉपर्टी ती सांभाळा. कारण तुम्ही आता प्रकरण आलं, आपल्या समाजात किती वाईट बोलली ती महिला बाहेरची. तर ह्या गोष्टी का घडतात पण अशा गोष्टी, आणि ह्या गोष्टी घडू नये असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतंय. तर समाजाने नक्की विचार करायला पाहिजे. नाही, नक्कीच आगरी कोळी समाजामध्ये आपण आजपर्यंत चांगले कपडे घातले, दागदागिने आहेत, त्या गोष्टींबद्दल आमचा विरोध नाही किंवा असं नाही आहे, पण आपण विनाकारण दिखावा करणं बंद केलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे, जेवढं आहे त्याच्यामध्ये, आणि कोणाची बरोबरी करून आपल्याला काय भेटणार आहे? कारण शहरात 125 राहा असतोच. नक्कीच ना. त्यापेक्षा आपण आपली लाईफ चांगल्या सरळ सोप्या पद्धतीने आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करा, व्यवस्थित राहा, आणि प्रॉपर्टी विकून किंवा कर्ज काढून काहीच करायला जाऊ नका. जे असेल त्याच्यामध्ये मॅनेज करा. कारण जसा संस्कृतीचा विषय झाला, आता आम्ही लहान होतो तर आम्हाला बऱ्यापैकी ते लक्षात आहे की जेव्हा आमच्यामध्ये जी पद्धत आहे किंवा सर्वकडे आहे, आपण आहेर देतो. आहेर आपण यासाठी देत होतो की त्या फॅमिलीला ती मदत व्हायची. 40 रुपये, 50 रुपये, 100 रुपये ऐपतीनुसार. आणि आहेरामध्ये फक्त पैसेच नसून घरून भाकरी भुजून देणं, रॅशनचं काही सामान असेल ते देणं, कोणाच्या घरी तांदूळ चांगल्या प्रमाणात पिकतात ते देणं, अशी जी ही तेव्हाची प्रथा होती जुनी. त्यामुळे प्रत्येकाच्या घरातलं लग्न एकदम सरळ सोप्या पद्धतीने निघून जायचं, होऊन जायचं. नक्कीच. म्हणजे मला पण माहिती आहे, आमचं पण नातेवाईक लग्न असेल तर कोण तांदळाची गोंद देतो, कोण तेलाचे डबे लागतात देतात. मग ते आपण त्यांनी दिलेले आपण त्यांना त्यांच्या काळात परत करतो, आणि ही चांगली देवाणघेवाण. आणि खऱ्या अर्थाने तेव्हा आहेर होता आणि एकामेकाला मदत होती. म्हणून तेव्हा ज्याच्या घरामध्ये लग्न आहे
आम्ही वरमाय वगैरे बोलतो किंवा वडील वराचे वगैरे असं, तर त्यांना तो लोड नव्हता तेव्हा जाणवत, कारण सर्वांचा हातभार तेव्हा लागायचा. नक्कीच. आज काय झालंय, आज जेवण वाढायला कोणी येत नाही, जेवण बनवायला सहजाजी कोणी येत नाही. प्रत्येकाचा डिमांड आहे की आम्हाला लग्न एन्जॉय करायचं आहे, पण त्यामुळे पैशाचा खर्च वाढला. आज जेवण वाढायसाठी देखील बाहेरून माणसं मागवावी लागतात, जेवण बनवायला बाहेरून माणसं मागवावी लागतात. हो नक्कीच ना. आपल्या पंक्ती बसायच्या किती आनंद यायचा, आणि आता सगळं बुफे सिस्टम जे आपण आणलेले आहे त्याच्याने खर्च वाढतच चाललेला आहे. आणि नक्कीच हा मेसेज सर्वांसाठी आहे. सर्वांनी या गोष्टीचा थोडं गांभीर्याने विचार करा, गरजेचं आहे. नक्कीच. सो दादा, आता आपलं कार्य कंटिन्युअसली चालूच आहे, आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे दादांना कलेची देखील आवड आहे. मी ऐकलं तुम्ही कविता वगैरे पण करता. हो, मला ती कवितेची आवड ऍक्च्युली समाज कार्यात पडताना मी चुकून विचार केला का आपण जे लेख लिहितो त्यापेक्षा जर कवितेच्या माध्यमातून जर लोकांना पोहोचवला मेसेज तर रिस्पॉन्स वाढेल का, असं माझ्या मनात आलं. आणि मी फक्त ट्राय करत गेलो, आणि आई एकविरा कृपेने भरपूर आज 81 कविता माझ्या झालेल्या आहेत, आणि त्यातून 5 ते 6 कविता पेपरात छापून आलेल्या आहेत. आणि दिबा सन्मान सोहळ्यात माझ्या कवितेला पहिला क्रमांक मिळालेला होता. म्हणजे कुठंतरी खूप अभिमान आणि खूप छान वाटतं, आणि लोक प्रतिसाद देतात, खूप छान छान कमेंट असतात. आणि आज त्या माध्यमातून आपल्या समाजाच्या बाहेर पण मी पोहोचलेलो आहे, याचा मला आनंद होतो. नाही, खरंच खूप छान कार्य करता तुम्ही. आणि मी ऐकलंय आगरी कोली महोत्सवामध्ये देखील तुमचा काहीतरी कुठे सहभाग आहे. आपण कुठे चालू केला होता? आपण कोली आगरी महोत्सव दिवा कोलीवाडा मध्ये भरवलेला, आणि त्याच्यात आपण आपल्या कल्पनेनुसार आपल्या नवीन नवीन कलाकार, जसे आपले रमेश भांडारे बोलक्या बावल्यांचे कलाकार आहेत, बरोबर, त्यांना आपण तो प्रथम चान्स दिलेला. आणि आपली इच्छा आहे आपल्या समाजाच्या या हुनहुनी जे कलाकार आहेत त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. तर मी जे महोत्सव भरवतात त्यांना आवाहन करेन का आपल्या समाजातील कलाकारांना जास्तीत जास्त सपोर्ट करा, त्यांना आमंत्रण करा. बाहेरच्या ज्या व्यक्ती कलाकारांना जो तुम्ही अफाट खर्च करता त्यापेक्षा कमी खर्चात आपले बांधव तुम्हाला भेटतील. कार्यक्रमाचं नावच जर आगरी कोली महोत्सव आहे तर आपली संस्कृती तिथे दिसून येणं खूप जास्त गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. मग तो छोट्या छोट्या कलाकार असू दे किंवा आपल्या ज्या जुन्या वस्तू आपण आपल्या आजोबा पंजोबाच्या काळामध्ये वापरलेल्या आहेत त्या दिसायला पाहिजे. त्यांचा एखादा असं एक्झिबिशन वगैरे असायला पाहिजे. नक्कीच ना. आपण वापरली भांडी असेल किंवा शेतीची साधनं असेल हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचंच आहे. आणि अशा पद्धतीने आपला म्हणजे नावाप्रमाणे जो आगरी कोली महोत्सव असेल ती संस्कृती लोकांना दिसेल, आणि आपला उद्देश आहे तो सफल झालेला वाटेल. आणि आगरी कोली जेवणाला ती चव आहेच डेफिनेटली. आज आगरी कोली जेवण 7 समुद्रापार देखील गेलेलं आहे. नक्की. सो त्यांचे स्टॉल देखील असणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन त्यांना, कारण बाहेरची जी लोक येतात त्यांना आपलं जेवण चविष्ट वाटतं आणि त्यांना खायला आवडतं डेफिनेटली. नक्कीच. तुम्हाला सांगायची म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे, जे आपल्या परप्रांतीय जे आपल्याकडे आलेत त्यांनी बरेच जणांना आपलं म्हणजे राहणीमान आणि जेवण आवडलेलं आहे. तर आपल्या जेवणाकडे किंवा आपल्या संस्कृतीकडे आपली गाणी असतील ते आवड आहे लोकांना, आणि ती लोकांपर्यंत अजून जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी किंवा आपल्या इव्हन आपल्या समाजाला तुम्ही हेल्प पण करू शकता. त्यांना मी तर म्हणते 2000 कमी होऊन त्यांना जर स्टॉल दिले जास्तीत जास्त तरी महत्वाचा विषय आहे. कारण प्रत्येकाला करायची इच्छा असते, पण ते तेवढं त्याला परवडेल की नाही त्या हिशोबाने. आणि आपण समाजाची मदत करतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तोच ना आपला जो उद्देश आहे तो सार्थक करायचा असेल तर आपल्या समाजाला पुढे आणणं गरजेचंच आहे. बरोबर. आणि बाकी दादा, मग आता सध्या रनिंग मध्ये काय कामं चालू आहेत? आता सध्या मी फोकस आगरी कोली उद्योग समूहाकडेच केलेले आहेत. आता आपण आपल्या उद्योगामार्फत जास्तीत जास्त प्रोडक्ट आपण बनवलेले आहेत, आणि आता पुढची स्टेप म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात ते बनवायचं घेणार. कारण जितकं आपण मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट वाढवू तितकं आपलं कॉस्टिंग कमी होईल, आणि समाजापर्यंत तो अजून स्वस्त दरात कसा जाईल. आणि महिला मंडळ आणि बचत गटांना आम्ही परत भेटी आणि दुकानदारांना देऊन आपले प्रोडक्ट समाजापर्यंत कसे पोहोचतील. कारण महत्वाचा पार्ट हाच आहे, ग्राहक मिळणं महत्वाचं आहे. ग्राहक असतील तर आपला प्रोजेक्ट यशस्वी होतो. त्याच्यामुळे आम्ही आता समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नक्कीच तुम्ही सर्वांनी देखील एक प्रोडक्ट जे आहेत त्यांना मदत करा, कारण हे प्रोडक्ट जे आहेत हे घरी बनतात प्रोडक्ट, हो. म्हणजे होममेड आहेत असं म्हणू Homemade शकतो. आहेत. आणि याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची भेल नाही आहे, मिसळ नाही आहे, केमिकलचा वापर कमीत कमी प्रमाणात केलेला आहे. तुमच्या आरोग्यासाठी चांगले असे प्रोडक्ट आहेत आणि स्पेशली या माध्यमातून तुम्ही स्वतःहून आगरी कोळी समाजाला काहीतरी मदत करतात. नक्कीच ना, नक्कीच. आपण बरेच बांधवांना आपण संस्थेकडून पैसे दिलेले आहेत प्रोडक्ट, त्यांच्याकडे पैसे नव्हते प्रोडक्ट बनवण्यासाठी किंवा त्यांना धंद्यासाठी, त्यांना आपण खूप मदत केलेली आहे. आणि बऱ्याच जणांना आपण अजून प्रोत्साहन द्यायचा आपला विचार आहे. त्यांनी समाजाने उद्योगधंद्यात उतरणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला नोकऱ्या मिळत हो. नाही. कारण आता आपण तुम्ही बघता नोकरीचं प्रमाण खूप सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर 10-12 हजारामध्ये 12-12 घंटे नोकरी करावी लागते आणि तिथे त्यांचे अपशब्द ऐकून गदा मजुरी करून काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः धंद्यामध्ये उतरा आणि विनोद दादा तुमच्या सपोर्टला आहेत. हो. मी तर तरुण मुलांना आव्हान करेन की ते नोकरीसाठी 4-5 लाख रुपये भरत आहेत आणि 15-20 हजाराची नोकरी करतात. त्यापेक्षा जर हेच पैसे तुम्ही उद्योग धंद्यात टाकले तर नक्कीच खूप तुमचा मोठी फायदा गोष्ट आहे, होईल. खूप मोठी. तुम्ही विचार करून बघा, कारण तो पैसा इन्व्हेस्ट होईल आणि तुम्ही तुमचे मालक असाल. तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचा धंदा करून पुढे जाल आणि विनोद दादा मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. नक्कीच. सो गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या पुढे असेच नवनवीन पॉडकास्ट अशाच आपल्या चांगल्या चांगल्या लोकांबरोबर, सेलिब्रिटीज बरोबर होणार आहेत. सो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जय एकवीरा, जय दिवा. जय एकवीरा.